प्रेझेंटी लावा सगळ्यांनी. Mark your present students. Hello. Am I audible, students? Yes. Yes, okay, okay. All of you mark your presentee, then I will start. Okay, done everyone? Let's start. चलो स्टार्ट करेंगे हम लोग. आत्ता तरी पहिल्यांदा तुम्हाला हे सांगते मुलांनो. धीरज पण आता जॉईन झाला. ठीक आहे. 8:02 झाले. आपण स्टार्ट करूया. एक पहिलं म्हणजे आता आपली सब्जेक्टिव्ह टेस्ट सुरू झाली आहे बघा. तर सब्जेक्टिव्ह टेस्ट म्हणजे थोडक्यात असं की तुमचा याचा रिटर्न पेपर असतो की नाही. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. कशामध्ये बिझी असता तुम्ही आता ते बघा. तुम्ही तुमचे सर तर आणि मॅडम तर तुमच्या म्हणजे डिसिप्लिन आहे ना टाईमचं, तर ते तेवढं तुम्ही फॉलो करत चला. म्हणजे लाईफमध्ये पण तुम्हाला ते खूप महत्त्वाचं ठरेल. बरं, आपण आपल्या टॉपिककडे वळूया. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या क्लासमध्ये आता सब्जेक्टिव्ह टेस्ट सुरू झाली आहे. सब्जेक्टिव्ह टेस्ट म्हणजे तुमचं असं असतं की तुमच्या सेमिस्टर ज्या असतात की नाही, किंवा तुमची बोर्डची एक्झाम जशी रिटर्न एक्झाम असते तुमची, त्या टाईपचा क्वेश्चन पेपरचा पॅटर्न असणार आहे. तर थोडीशी आता मला लेक्चर मिळालं आहे म्हणून थोडीशी आयडिया देते मी तुम्हाला की या पेपरमध्ये तुमचा बोर्डचा पेपरचा पॅटर्न जो आहे त्याप्रमाणे पेपर सेट केलेला असणार आहे. आपला सायन्स 2 30 मार्क्सचा पेपर मी सेट केलेला आहे आणि 1 ते 5 लेसनवर केले आहे. ऑलरेडी आपण 6 लेसन झालेत आणि आपला 7वा चालू आहे. पण मी तुम्हाला 5च लेसनवर टेस्ट दिलेली आहे, कळते. हां, मग त्या 5 लेसनचं प्रिपरेशन तुम्ही व्यवस्थित करा, जेणेकरून तुम्हाला स्वतःला हे आलं पाहिजे की मी किती लिहू शकतो. आणि ऑनेस्टली पेपर लिहायचा आहे मुलांना. तुम्हाला तो सेंड केला जाणार आहे आणि तुम्ही लिहिणार आहात आणि क्लासरूमवर पाठवणार आहात. तर घरी तुम्ही काय करता हे कोणीही बघत नाही. ऑनलाईनचं असं असतं मुलांनो की तुम्ही जेवढे स्वतःशी प्रामाणिक राहाल ना, तेवढा रिझल्ट तुम्हाला, भले तो पहिला सुरुवातीचा रिझल्ट तुम्हाला खराब मिळेल, पण तुम्ही स्वतः तुम्ही हे करू शकता, स्वतःला टेस्ट करू शकता की किती तुम्हाला अभ्यास केलाय, किती तुम्हाला आठवतं, तुम्ही किती लिहू शकता आणि तुम्हाला किती मार्क्स मिळू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने जो पेपर तुम्हाला मिळेल, ऑल सब्जेक्टच्या साठी सांगते मी, की प्रामाणिकपणे लिहायचा आणि मग स्वतःचे जे येतील ते मार्क तुम्ही एक्सेप्ट करायचे. चांगले आले तर समजायचं तुमचा स्टडी झालेला आहे आणि कमी आले तर तुम्हाला अजून अभ्यास करायला लागणार आहे. अजून तुमच्याकडे भरपूर वेळ आहे आणि तेवढ्यासाठी हे सगळं चालू आहे. क्लिअर सगळ्यांना? मला असं वाटतं शाळेमध्ये पण आता तुमच्या टेस्ट सुरू झाल्या असतील. किती जणांचे स्कूल सुरू झालं बोला? स्कूल सुरू होऊन आता मला असं वाटतं तुमची सेमिस्टर पण, मला असं वाटतंय कदाचित. येस, स्कूल स्टार्टेड अँड सेमिस्टर. व्हॉट अबाउट सेमिस्टर? येस, एक्झाम ऑल्सो स्टार्टेड. ओके ओके ठीक आहे. म्हणजे ऑलरेडी तुम्ही प्रिपेअर्ड आहात. हां, तर आता एक काम करायचं आहे. जर प्रिपेअर्ड आहात तर आपल्याकडनं पण तुमच्या, म्हणजे मी तर तुम्हाला क्वेश्चन पेपरचा पॅटर्न दिला आहे आणि ज्यांना नसेल माहिती त्यांच्यासाठी सांगते बघा की आपलं नवनीतचं जे डायजेस्ट आहे की नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपरचा हे आहे. ओके, क्वेश्चन पेपरचा पॅटर्न दिलेला आहे आणि मी त्यातल्या त्यात तुम्हाला सांगते की पहिला क्वेश्चन तुमचा MCQचा दिलेला आहे 5 मार्क्सचा. दुसरा म्हणजे पहिल्यातला बी तुम्हाला ऑडमॅन आउट, फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स, मॅच द पेअर, नंतर को रिलेशन, असा करून 5 मार्क्सचा मी क्वेश्चन दिलेला आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 2 मध्ये तुम्हाला एनी 5 आउट ऑफ 7 असे मी तुम्हाला 2-2 मार्क्सचे क्वेश्चन विचारलेले आहेत. तो 10 मार्क्सचा झाला तुमचा. आणि अजून क्वेश्चन 3 पण तुम्हाला एक अजून दिलेला आहे, तोही 10 मार्क्सचा आहे. तो पण एनी 5 आउट ऑफ 7 असा दिलेला आहे. तर तुम्हाला 1 ते 5 लेसनचा स्टडी करायचा आहे आणि सगळ्यांनी प्रिपरेशन करून पेपर लिहायचा आहे. ओके, चला लेट स्टार्ट आवर चॅप्टर नंबर 7. ऑलरेडी आपलं
बराचसा पोर्शन 7 मधला पण म्हणजे टॉपिक कव्हर केलेला आहे मी. आता बघूया तुम्ही किती एक्झाममध्ये मार्क्स मिळवता, त्याच्याप्रमाणे तुमचं प्रिपरेशन किती आहे ते समजेल. भरपूर वेळ आहे हातात, फक्त सिरियसली अभ्यास करायला तुम्ही लागायचं आहे, बस दुसरं काही नाही आहे. तुम्ही आत्तापर्यंत तसा मला होमवर्क काहीच कंप्लीट करून दिलेला नाही. क्लासवर्कवर आपल्या ह्याच्यावर क्लासरूमवर मला कधीही तुमच्याकडनं कंप्लीट म्हणजे होमवर्क असा मिळाला नाही मुलांनो. बघूया आपण आता तुम्ही किती रेडी आहात ते. चलो स्टार्ट करेंगे. खूप छान आहे. सायन्स 2 तर अगदी म्हणजे मस्त म्हणजे हे आहे सब्जेक्ट. आता तुम्ही किती इंटरेस्टेड आहात त्याच्यावरनं कळेल ते. बरं, मला असं वाटतं आपण आलो होतो, हां येस, ब्रेड, विनेगर, प्रोबायोटिक्स, येस, हां चीज बटरपर्यंत कंप्लीट केलेला आहे टॉपिक. आणि मी प्रोबायोटिकच्या सुरुवात केली आहे, पण परत एक 8 दिवसांनी भेटत असतो, त्यामुळे थोडंसं रिव्हिजन वजा मी घेते. बघा, वॉट आर प्रोबायोटिक फूड इज फेमस. आणि आता प्रोबायोटिकचं एक्सप्लेनेशन बघा. देअर आर अल्सो मिल्क प्रोडक्ट्स बट कंटेन ॲक्टिव्ह बॅक्टेरिया दॅट इज लॅक्टोबॅसिलस. आता मिल्क प्रोडक्ट म्हटल्यानंतर त्यांचं रिलेशन जे आहे ते ह्या लॅक्टोबॅसिलिस बॅक्टेरियाशी जास्त आहे. आता कोणकोणते बॅक्टेरिया आहेत ते जरा बघा एकदा. लॅक्टोबॅसिलस, ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसाई, नंतर बायफिडोबॅक्टेरियम, बायफिडम, नंतर these microbes maintain the balance and intestinal microorganisms that is increase the population of microbes helping the digestion and decrease the पॉप्युलेशन ऑफ हार्मफुल मायक्रोब्स. बघा, हा लक्षात घ्या की तुम्ही नुसतं म्हणजे अन्न घेत असता, फूड म्हणजे सकाळ संध्याकाळ जे काही खात असता की नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला इंटेस्टिनल म्हणजे आपण जे काही फूड घेतो मुलांना, ते आपल्या असोफॅगसमध्ये पुढे पूर्ण ग्रँड होतं, मिक्स होतं, त्याच्यामध्ये व्हेरियस टाईप्स ऑफ एन्झाईम्स मिक्स होतात, नंतर ते पुढे पास आउट होत आहे. मग ते पास होते कुठे, तर ते स्मॉल इंटेस्टाईन असतं तिथे होतं. आणि तिथे आपल्या गुड बॅक्टेरिया जर असतील तर तुमचं जे डायजेशन प्रोसेस आहे ना, ती व्हेरी फास्ट आणि प्रॉपर होते मुलांना. आणि जर तिथेच तुमच्या बॅक्टेरिया नीट काम करत नसतील तर मात्र तुमचं जे काही डायजेशन आहे ते म्हणजे व्यवस्थित होत नाही. कळतंय? बघा, त्यांनी दिलंय इन्क्रीज द पॉप्युलेशन ऑफ मायक्रोब्स हेल्पिंग द डायजेशन अँड डिक्रीज द पॉप्युलेशन ऑफ हार्मफुल मायक्रोब्स. म्हणजेच तिथे एकतर ते 2 कामं करतायत. आता हार्मफुलमध्ये कोणतं आहे, त्यांनी नाव दिलेलं आहे क्लोस्ट्रिडियम. नावं लक्षात ठेवायची आहेत. थोडंसं वाचतानाच इतकं सिरियसली वाचायचं आहे ना की एकेका वर्डवर फोकस करायचं आहे. आता युजफुल मायक्रोब्स आहेत, ते डायजेशन व्यवस्थित करतायत. ते कुठे असणार, तुम्हाला स्मॉल इंटेस्टाईनमध्ये मिळणार. पण त्याच वेळेला तुमचे हार्मफुल बॅक्टेरिया पण तिथे प्रेझेंट असू शकतात. मग त्या हार्मफुल बॅक्टेरियांचं एखादं एक्झाम्पल तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, आणि ते आहे क्लोस्ट्रिडियम. प्रोबायोटिक प्रोडक्ट्स आर अवेलेबल इन व्हेरियस फॉर्म्स लाईक योगर्ट, केफीर, शुगर म्हणजे पिकल कॅबेज, त्यानंतर डार्क चॉकलेट, मिसो सूप, पिकलेस, नंतर ऑइल, कॉर्न सूप, आर्टिफिशियल स्वीटनर्स, मायक्रो अल्गी म्हणजेच सी फूड लाईक स्पायरुलिना, क्लोरेला, ब्ल्यू ग्रीन अल्गी एक्सेट्रा. आता हे लक्षात ठेवायचं आहे का, तर प्रोबायोटिक तुमचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये तुमचं सगळं तुम्ही आर्टिफिशियल ज्या गोष्टी तुम्ही टिकवण्यासाठी केलेल्या असतात ना, त्या सगळ्या येतात. शिवाय त्याच्यामध्ये युजफुल बॅक्टेरियांचा वापर पण केलेला असतो, त्यामुळे त्यांची न्यूट्रिशियस व्हॅल्यू असते ती नेहमी वाढलेली असते. वाय इज द प्रोबायोटिक हॅव डेव्हलप मच इम्पॉर्टंट इन रिसेंट डेज. का त्यांचं इम्पॉर्टन्स वाढलं आहे ते बघा. दीज प्रोडक्ट्स फ्रॉम द कॉलनीज ऑफ युजफुल मायक्रोब्स इन अलिमेंटरी कॅनल अँड कंट्रोल अदर मायक्रोब्स अँड द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. एक तर पहिली गोष्ट, आता आपल्या सवयी आहेत त्या थोड्याशा काय झालेल्या आहेत, म्हणजे थोड्याशा ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ना तुमच्या, त्या खूपशा स्लो झालेल्या आहेत मुलांनो. म्हणजे नुसतं एकतर तुम्ही आता हे बघा, ऑनलाईन बोललं की नुसतं बसूनच शिकत असता. त्याच्यामध्ये तुमचे कुठल्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्या असतात त्या होतच नाही आहेत. त्यामुळे फक्त नुसतं अभ्यास करायचं म्हटलं तरी तुमचं सगळं बैठं काम चाललेलं असतं. खेळायचं म्हटलं तरी ते गेम तुमच्या त्या मोबाईलवरच चालू असतात. म्हणजे तुमच्या जे बॉडीची जी एक्सरसाइज म्हणतो ना ती होत नाही आहे.
त्यामुळे थोडंसं टॉक्सिक मटेरियल आहे ना ते बॉडीमध्ये थोडं साठायला लागतं, वाढायला लागतं. आणि थोडं वाढायचा प्रश्न नाही, ते बाहेर पडत नाही. जे टॉक्सिक आपलं रेग्युलरली बॉडीमध्ये तयार होतं की नाही, ते जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा ते घामातनं अजून म्हणजे वेगवेगळ्या याच्या एक्सक्रेटरी आपल्या जे काही ऑर्गन आहेत त्याच्यातनं बाहेर पडत असतं. पण आत्ताची सुद्धा सध्याची तुमची सिच्युएशन अशी आहे की त्याच्यामध्ये हे सगळं टॉक्सिक मटेरियल आहे ते आपल्या बॉडीमध्येच साठलं जातं. आणि मग एक दिवस ते काय करायला लागतं, म्हणजे थोडे थोडे दिवस स्टॉक करून करून एक दिवस तुम्हाला ते त्रास द्यायला सुरुवात करते. आणि ते टॉक्सिक मटेरियल मग तुम्हाला एकदा का तुमचं सिस्टीम डिस्टर्ब करायला लागलं ना, की तुम्हाला ते कंट्रोल करणं किंवा त्याला पुन्हा मार्गावर आणणं फार अवघड जातं मुलांना. मग तेवढ्यासाठीच तुमच्याकडे ह्या युजफुल मायक्रोब्स तुमच्या फूडमधनं जाणं खूप गरजेचं आहे. आणि तेवढ्यासाठीच हे प्रोबायोटिक्सचं इम्पॉर्टन्स आत्ता सध्याच्या लाईफमध्ये व्हॅल्युएबल आहे. इट इम्प्रूव्ज रेजिस्टन्स अँड लोअर द इल इफेक्ट्स ऑफ द हार्मफुल सबस्टन्स फॉर्म ड्युरिंग द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. आता व्हॉट इज मेटाबॉलिक, तर तुमचे जे तुम्ही जे दिवसातनं 2-3 वेळा खाता की नाही, ते पहिली गोष्ट अशी असते की तुमचं ब्रेकफास्ट नंतर तुम्हाला जवळजवळ 2 तास काहीच खायचं नाही. लंच नंतर 2 तास ब्रेक घ्यायचा. त्याच्यानंतर डिनर नंतर पुन्हा काही खायचं नाही. म्हणजे एक साधारण असं असतं की तुमचं एक एक प्रकारचं तुमचं खाणं झालं म्हणजे जेव्हा तुम्ही फूड घेता तेव्हा कमीत कमी 2-2, 3-3 तास तुम्ही काही खायचं नसतं. कळतंय? हां. पण मग आता एक आहे की तुमचं मेटाबॉलिक जर म्हणजे ती हे जर पचन शक्ती तुमची जर फास्ट असेल तर तुम्हाला सारखीच भूक लागते आणि तुम्ही सारखेच खात राहता की नाही. हां. मग ते सगळं तुमचं प्रॉपरली होण्यासाठी आणि तुमचं जे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या अगदी व्यवस्थित म्हणजे ज्याच्याने तुमची रेजिस्टंट पॉवर वाढणार आहे. तुमचं म्हणजे जे ऑफकोर्स रेजिस्टंट पॉवर वाढली की इलनेस तुमचा कमी होणार आहे. म्हणजे थोडके इल इफेक्ट आहेत जे तुमचे होणारे असतात ते कंट्रोलमध्ये तुम्ही आणू शकता. आणि त्याच्यासाठी मग तुम्हाला हे प्रोबायोटिक्स हेल्पफुल आहेत. युजफुल मायक्रोब्स बिकम इनॲक्टिव्ह ड्यू टू द अँटीबायोटिक. प्रोबायोटिक्स मेक्स देम ॲक्टिव्ह अगेन. काय सांगितलं? आता एखाद्यांना कितीही केअर केली तरी आपण थोडंसं कुठेतरी आपल्याला सर्दी खोकला होतच असतो की नाही. हां. मग त्यासाठी त्याच्यावर एकतर आपल्याला काहीतरी अँटीबायोटिक घ्यावंच लागतंय. अँटीबायोटिक याचा अर्थ असा की तुम्हाला जो काही आजार झाला आहे त्याच्यावर तुम्हाला असं ठोस किंवा खास असं एक बॅक्टेरिया तुम्हाला दिल्या जातात. त्याला अँटीबायोटिक म्हणत असतात आणि त्या तुमच्या बॉडीमध्ये एक रेजिस्टंट पॉवर वाढवण्याचं काम करत असतात. Nowadays, probiotics are used for treatment of diarrhea and treatment of पोल्ट्री अल्सो. बघा हां. आता हे जे प्रोबायोटिक्स आहेत एक तर पहिली गोष्ट आहे डायरिया होत असतो म्हणजे अगदीच शरीरातलं पाणी वगैरे खूप कमी होतं मुलांना म्हणजे लूज मोशन आणि ओमिटिंग ह्या दोन्ही गोष्टी झाल्या की दोन्ही बाजूने आपलं पाणी शरीरातलं फेकलं जातं आहे. आणि ऑफकोर्स आपल्या बॉडीमध्ये काय होतं आहे पाण्याची कमी होते. आपली बॉडी आहे जवळजवळ मुलांना 65% वॉटर असतं आणि बाकीच्या गोष्टी तर आहेतच पण 65%. आणि जर असं लॉस ऑफ वॉटर झालं तर मात्र तुमच्या ज्या वेन्स असतात त्या चपट्या होतात बघा. आणि स्वतःलाच तुम्हाला असं खूप असं अनइझी फील होत असतं. मग त्याला म्हणतात डिहायड्रेशन. मग तेव्हा तुम्हाला एकतर म्हणजे ओरली तुम्हाला ते अगदी घरच्या घरी लिंबू साखर पाणी दिलं जातं. नसेलपेक्षा अगदीच खूप विकनेस आला असेल तर सरळ सरळ सलाईन पण लावल्या जातात बघा. हां. म्हणजेच या गोष्टी आहेत की आता सध्या आपल्याला झटपट सगळ्या इफेक्ट हवे असतात की नाही. मग त्यासाठी तुम्हाला हे सगळ्या ट्रीटमेंट दिल्या जात असतात. कळतंय? क्लिअर होतंय सगळ्यांना? काय कोणाला डाऊट आहे का? एकदा फक्त चेक करते. सगळं समजतंय? काय कोणाला डाऊट्स आहेत मुलांनो? नो? एव्हरीथिंग इज क्लिअर? ओके. ओके. अरे झालं. हा लागला गोल गोल फिरायला. एक सेकंड हा मुलांनो. आता
आता ब्रेड, एक एक टॉपिक खूप महत्त्वाचा आहे मुलांना. प्रत्येकावर तुम्हाला अगदी 2-2 मार्कांचे प्रश्न विचारलेच जाऊ शकतात आणि इतकं इझी पण आहे ते. 2-3 वेळा वाचलं की तुम्हाला ते समजणारं पण आहे. आता ब्रेड काय सांगितलंय बघा. In the earlier class, you had prepared the solution of the dry yeast for the observation of the yeast and which substance is prepared by its use of the commercial basis. म्हणजे थोडक्यात जो ब्रेडशी आता रिलेटेड जे काय मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे त्याच्यामध्ये ॲज द युजफुल मायक्रोब म्हणून कशाचा वापर करणार आहोत, तर आपण ते जे ईस्ट ज्याला ग्रॅन्युअल्स म्हणतो आपण, की जे तुम्हाला इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतात. म्हणजे ते अगदी डोमेस्टिक यूजसाठी पण असतं आणि कमर्शियल यूजसाठी सुद्धा ते वापरलं जातं. डिफरंट टाईप्स ऑफ ब्रेड्स आर प्रोड्यूस फ्रॉम द फ्लोअर ऑफ द सिरल्स. डो इज फॉर्म बाय मिक्सिंग द बेकर्स ईस्ट, दॅट इज काय सांगितलं, सॅचरोमायसिन, सेरेविसाइड, वॉटर, सॉल्ट अँड अदर नेसेसरी मटेरियल विथ द फ्लॉर. आता एक पहिलं कोणत्याही ह्याचं म्हणजे सिरल्सचं पण चालू शकतं, पण मोस्टली आपण जे काही ब्रेड वापरतो ना मुलांनो, ते व्हीट ब्रेड असतात तुमचे सगळे. म्हणजे जेवढे काही तुमचे ब्रेडचे टाईप्स आहेत त्याच्यामध्ये मोस्टली सगळे व्हीट ब्रेड असतात. मग तेही तुमचं म्हणजे सिरल्स आहेत. मग ते हे पीठ घ्यायचं आहे त्याचं आणि त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी तुम्हाला एक म्हणजे टेस्टसाठी असतं. सॉल्ट लागणं गरजेचं आहे, त्याला भिजवण्यासाठी पाणी लागणार आहे. पण मात्र त्याच्यामध्ये फर्मंटेशन होण्यासाठी मेन जी गोष्ट आहे ते म्हणजे तुमचे युजफुल मायक्रोब्स. आणि ते मायक्रोब कोणते असतात, तर तुमचं ईस्ट नावाचं जे आहे ना ते वापरलं जातं. त्या ईस्टमध्ये पण कोणत्या मायक्रोबचा वापर केला जातो तेही नाव थोडंसं लक्षात ठेवा, कारण तुम्हाला एक एक्स्ट्रा नॉलेज असेल ना, तर तुम्ही कितीही त्यांनी म्हणजे बारीक सारीक क्वेश्चन तुम्हाला विचारले ना तरी तुम्हाला ते सांगता आले पाहिजेत. ड्यू टू द फर्मेंटेशन ऑफ द कार्बोहायड्रेट्स बाय ईस्ट, शुगर इज कन्व्हर्टेड इंटू कार्बन डायऑक्साईड अँड इथेनॉल. आता फर्मेंटेशन होतंय म्हणजे काय होतंय, तर पहिली गोष्ट, जर तुमचं व्हीट फ्लोअर घेतलं असेल तर अर्थातच त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत. आता कार्बोहायड्रेट्समध्ये जर तुमचे हे ईस्ट नावाचं जर मायक्रो ऑर्गॅनिझम टाकले आपण आणि थोडा वेळ पीठ भिजून जर ठेवून दिलं तर ऑफकोर्स काय होणार आहे, जी तुमची शुगर असते याच्यामध्ये तुमच्या सिरियल्समध्ये जी शुगर प्रेझेंट आहे, शुगर कोणत्या फॉर्ममध्ये असते माहिती आहे ना तुम्हाला, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज अशा 2 फॉर्ममध्ये असते. मग ती शुगर आहे ती कशामध्ये कन्वर्ट होते, तर त्याच्यामध्ये जेव्हा तो डो आपण भिजून ठेवतो तेव्हा तो स्पंजी होतोय. याचा अर्थ त्या ग्लुकोजचं कन्व्हर्शन कार्बन डायऑक्साईडमध्ये होतं आणि इथेनॉलमध्ये होतं. मग आता हा कार्बन डायऑक्साईड आहे तो गॅस आहे. मग तो गॅस काय करतो, असा आपली स्वतःची एक जागा तयार करतो आणि त्या डोमध्ये तो काय करतो, स्पंजी होत असताना आपली स्वतःला ॲडजस्ट करतो. डव रायजेस अप ड्यू टू द CO2 अँड ब्रेड बिकम स्पंजी. आणि जेव्हा त्या डोचा म्हणजे छोटे छोटे गोळे करून किंवा एक ठराविक साच्यामध्ये टाकून जेव्हा त्याला हीट केलं जातं, रोस्ट केलं जातं, तेव्हा ऑफकोर्स तो जो CO2 आहे तो बाहेर पडतो आणि त्याची जागा जी आहे ती एम्प्टी राहते आणि त्यामुळे तयार होणारा जो तुमचा ब्रेड असणार आहे तो कसा असणार आहे, स्पंजी असणार आहे. Compress yeast is used in the commercial bakery industry. It is available in dry granules for the domestic use. Yeast produced for commercial use contains various useful contents like carbohydrate, fats, protein, various vitamins and minerals. Due to this, bread and other products produced with the help of yeast become nutritive. काय होत आहे, जे ब्रेड आम्ही तुम्हाला सांगतो, बऱ्याच वेळेला आम्ही तुम्हाला सांगतो की ब्रेड नसतो खायचा, पण मी तुम्हाला अगदी म्हणजे हे पण सांगते की तोच ब्रेड तुमचा खूप रेग्युलरली जर तुम्ही खात असाल तर तो पचायला जड असतो, त्यामुळे तो खायचा नाही असं सांगितलं जातं. पण तुम्ही जर व्हीट ब्रेड खात असाल आणि अगदीच फ्रेश ब्रेड यूज करत असाल तर ऑफकोर्स तो न्यूट्रिशन्स आहे. मी खूप वेळा तुम्हाला शिकवताना पण सांगते की सकाळी सकाळी तुम्ही जर ताजा ब्रेड जर सकाळी खात असाल तर अतिशय तो म्हणजे तुमच्या बॉडीसाठी हेल्पफुल होतो, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच न्यूट्रिटिव्ह म्हणजे व्हॅल्यूज असतात. पण अगदीच दिवसभर ते वडापाव खाणं म्हणजे हे थोडंसं ज्याला फास्ट फूड म्हणतो ते थोडंसं तुमच्या बॉडीला त्रासदायक आहे, म्हणून ते थोडं अवॉइड करायचं. पण मात्र दिवसभरातनं कधीतरी तुम्हाला ते म्हणजे फ्रेश ब्रेड खायला काहीच हरकत नाही आहे. Ingredients like vinegar, soya sauce and monosodium glutamate म्हणजेच अजिनोमोटो that are used in the presently popular Chinese food are produced by microbial fermentation. म्हणजेच
आता हे सगळ्या तुमच्या आवडीचे पदार्थ असतात की चायनीज फूड, तर त्याच्यामध्ये ज्या ज्या वस्तू मोस्टली अजिनोमोटो आणि सोया सॉस वगैरे वापरले जातात किंवा ती शेजवान चटणी वापरली जाते, तर हे सगळे मुलांना फर्मंट केलेले तुमचे पदार्थ आहेत, कळतंय. आता त्याच्यानंतर आहे त्याच्यामध्ये अजूनही व्हिनेगर वापरलं जातं. आणि आता ते व्हिनेगर काय आहे ते बघा. व्हिनेगर इज यूज इन द कंट्री ऑफ द वर्ल्ड टू इम्पार्ट सोअर टेस्ट टू द फूड मटेरियल अँड फॉर प्रिझर्वेशन ऑफ द पिकल्स. म्हणजेच व्हिनेगरचा वापर कुठे केला जातो, ते एक तर पहिली गोष्ट आहे एक पदार्थाला आंबट चव येणे जी तुमच्या आवडीची असते, आणि दुसरी म्हणजे प्रिझर्वेशन, कारण आपण वर्षभरासाठी टिकलं पाहिजे म्हणून बऱ्याचशा गोष्टी बनवतो. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलेत बघा, व्हेरियस टाईप्स ऑफ पिकल्स, व्हेरियस टाईप्स ऑफ सॉस, केचप, चटणी, हे सगळे पदार्थ आहेत की जे तुम्हाला तुमच्या प्रत्येक जेवणामध्ये लागत असतात बघा. मग हे सगळे पदार्थ पूर्ण वर्षभर टिकले पाहिजेत, त्यासाठी त्याच्यामध्ये जे प्रिझर्वेटिव्ह मटेरियल म्हणून वापरलं जातं ते असतं तुमचं व्हिनेगर. इट इज व्हिनेगर म्हणजे काय सांगितलंय बघा, 4% ॲसिटिक ॲसिड, आणि त्याचा फॉर्म्युला दिलाय तुम्हाला CH3COOH. तर मला असं वाटतं तुम्हाला सायन्स 1 मध्ये जे ग्रुप अटॅच करायला शिकवलंय ना, म्हणजे कदाचित 3ऱ्या-4थ्या लेसनमध्येच तुम्हाला हे सगळं शिकवलेलं असणार आहे की CH3 म्हणजे ॲक्च्युली CH4 हा मिथेन असतो, पण त्याच्यातला एक H गायब होतो आणि त्याला ॲसिडिक ग्रुप तुमचा जॉईंट होतोय, म्हणजेच तो ॲसिडिक ग्रुप COOH. आणि मग ते पहिलं तुमचं ॲसिड आहे ज्याला नाव दिलेलं आहे आपण ॲसेटिक ॲसिड. आणि हे ॲसिटिक ॲसिड तुमचं व्हेरी डायल्यूट फॉर्ममध्ये आपण जेव्हा यूज करतो तेव्हा त्याला व्हिनेगर असं म्हणतात. म्हणजेच किती, 4% सांगितलं आहे, कळतंय. इथेनॉल अँड अल्कोहोल इज ऑप्टेन बाय द फर्मेंटेशन ऑफ द कार्बन कंपाऊंड्स लाईक फ्रूट ज्युसेस, maple syrups, sugar molasses, the starch of the roots which help to the yeast Saccharomyces cerevisiae. म्हणजे तुम्ही जे ईस्ट म्हणून जे मायक्रोब यूज करता ते कसे तयार केले जातात किंवा कुठे त्याचा वापर कसा केला जातो, कोणकोणत्या पदार्थांमध्ये केला जातो ते तुम्हाला सांगितलं आहे. आता एक पहिली गोष्ट, हा इथेनॉल किंवा जो अल्कोहोल म्हणतोय तो आपण म्हणजे तुम्हाला कधीतरी मला असं वाटतं 8वी-9वीला शिकवलेलं असेल की जिथे ऊसाचे कारखाने असतात बघा, साखर कारखाने, तिथे ते जे म्हणजे वेस्ट मटेरियल म्हणून टाकलं जातं की नाही ऊसाचे चिपाड, तिथे त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि तिथे ह्या बॅक्टेरिया यूज केल्या जातात आणि मग तिथे अल्कोहोल प्रोडक्शन घेतलं जातं. म्हणजे वेस्ट मटेरियलपासून पण प्रोडक्शन घेतलं जातं आणि अल्कोहोलचं प्रोडक्शन तिथे होत असतं. मिक्सचर ऑफ बॅक्टेरियल स्टेन्स लाईक ॲझेटोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर, नावं लक्षात घ्या. मग मिक्सचर ऑफ बॅक्टेरियल स्टेन्स लाईक Acetobacter and Glucanobacter is mixed with the ethanol for its microbial degradation. Acetic acid and by other products are obtained through it. Acetic acid is separated from the mixture of the rare fraction. Acetic acid is bleached with the help of potassium ferrocyanide. Then it is pasteurized. Finally, very small quantity of SO2 gas is mixed to produce the vinegar. म्हणजेच हाऊ टू प्रोड्यूस द किंवा हाऊ टू मेक द व्हिनेगर. व्हिनेगरची म्हणजे तयार करण्याची प्रोसिजर काय आहे किंवा त्याच्यामध्ये काय काय टाकलं जातं, तर थोडंसं ह्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला एक व्हिनेगर कसं तयार केलं जातं त्याच्या संबंधी तुम्हाला एक दिलेलं आहे की 2 बॅक्टेरिया आहेत, ॲसेटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर, ह्यांचं मिक्सचर घेतलं जातं, त्यांचं डिग्रेडेशन केलं जातं आणि त्याच्यावर पुन्हा एक प्रक्रिया केली जाते की त्या ॲसिटिक ॲसिडला ब्लीच केलं जातं. ते ब्लीच करताना त्याच्यामध्ये पोटॅशियम फेरोसायनाइड यूज केलं जातं आणि लास्टला त्याचं पाश्चरायझेशन होणं गरजेचं आहे. मग त्यासाठी एक स्मॉल क्वांटिटीमध्ये SO2 गॅस त्याच्यामध्ये टाकला जातो आणि मग फायनली व्हिनेगर तुम्हाला मिळत आहे. म्हणजे इवन आपण साखर तयार करतो मुलांनो, त्याच्यामध्ये पण तुमची व्हाईट साखर असते बघा, जर साखर तुमची लाल असेल तर त्याच्यामध्ये SO2 जो मिक्सिंग केलेलं असतं ते कमी असतं, पण तुमची साखर जर पांढरी शुभ्र असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये SO2चा मात्रा जास्त असते. आता ह्याला फुली मारली ह्याचा अर्थ ह्याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार नाहीत, पण एक लक्षात ठेवा की ॲज अ नॉलेज म्हणून नुसतं एक वेळ मी तुम्हाला नुसतं सांगते की आत्तापर्यंत मी तुम्हाला प्रोडक्शन ऑफ बेव्हरेज सांगितलं की नाही, की ह्या सगळ्या वस्तू आपण तयार करतो. आता काय काय तयार करतोय, तुमच्या आवडीची कॉफी असते, कोका असतो, वाईन असते, सिडार असतं, तर मग हे कसं तयार केलं जातं, तर ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी आहेत, हे कोणाचं कॉम्बिनेशन आहे बघा, फ्रूट
मायक्रोब्स आणि त्याच्यामध्ये तो मायक्रोबचं काय रोल आहे हे फार महत्त्वाचं आहे. आणि तो चार्ट तुम्हाला दिला आहे की जर तुमचे कॉफी जे ग्रॅन्युअल्स असतात कॉफीचे ते कसे बनवले जातात, तर ते कुठल्या झाडाच्या बिया किंवा काय पावडर काढून आणली असं नाही आहे. तर काय काय असतं, एक पहिलं म्हणजे कॅफिया ॲराबिका नावाचं फ्रूट असतं. त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलिस नावाच्या बॅक्टेरिया घेतल्या जातात आणि ह्या बॅक्टेरिया काय करतात, त्या सीड्सचं म्हणजे फ्रूटपासून त्याला सेपरेट करतात आणि नंतर मग त्याची प्रोसिजर होते आणि हळूहळू मग त्याचं एक कॉफीमध्ये किंवा कॉफीचे ग्रॅन्युअल्स तयार केले जातात. हे एक साधारण. जर सेकंड एक्झाम्पल तुम्हाला सांगते की थिब्रोमा कोका. आता हे सगळे फ्रूट्सची नावं आहेत मुलांना, म्हणजे जे तुमचे बेव्हरेज तयार केले जातात की नाही, तर लक्षात ठेवायचं आहे कॉफी या म्हटल्यानंतर कॉफी तयार होते किंवा त्याचे ग्रॅन्युअल्स तयार होतात. थिब्रोमा कोका आहे त्याच्यापासून कोका तयार होतं. त्याच्यानंतर ग्रेप्सपासून वाईन तयार केली जाते. ॲपलपासून सिडार तयार केलं जातं. म्हणजे डायरेक्ट ते ज्यूस काढून जे बनवतो त्याला आपण ज्यूसच म्हणतो, पण ते ज्याच्यामध्ये तुमचे मायक्रोब्स यूज केले जातात आणि ते मायक्रोब फर्मेंटेशन करतायत त्या ज्यूसचं, त्याच्यानंतर जो प्रोडक्ट मिळतो तो प्रोडक्ट म्हणजे तुमचा त्या फ्रूटपासून मिळणारा ब्रेवरेज असतो. क्लिअर सगळ्यांना? तर एकदा एक थोडंसं आपल्याला माहिती असावं म्हणून वाचायचं, त्याच्यावर या वेळेला तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाणार नाही आहे. ओके. आता नेक्स्ट काय सांगितलंय, मायक्रोबियल एन्झाईम्स. तर त्याच्या आधी तुम्हाला दोन क्वेश्चन दिलेत बघा. विच फंक्शन्स आर परफॉर्म बाय द एन्झाईम्स सिक्रेटेड इन ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. आणि दुसरं गिव्ह नेम्स ऑफ द सच एन्झाईम्स. तर ते खूप वेळा मी तुम्हाला सांगते की अगदी तुमच्या आवडीचा पदार्थ नुसतं नाव काढलं तरी तुमच्या तोंडात लाळ येते, म्हणजे इट इज सिक्रेशन ना. मग ते सिक्रेशन म्हणजे काय आहे, तुमच्या तोंडामध्ये सलायवा येते. मग तसंच तुमच्या पोटामध्ये जेव्हा तुम्ही फूड घेता तेव्हा तिथेच तुमच्या त्या ह्याच्यामध्ये असोफेगसमध्ये बऱ्याचशा गोष्टी आतमध्ये टाकल्या जातात. कारण हे सगळं नॅचरल आहे मुलांनो. आता बघा, मी तुम्हाला जे सलायवा म्हणते ते सलायवरी ग्लँडमधनं बाहेर पडतात. तसं आपल्या बॉडीमध्ये जे छोटे छोटे ऑर्गन आहेत त्यांचं सिक्रेशन चालू असतं आणि जेव्हा तुम्ही फूड घेता तेव्हा त्या फूडमध्ये मिक्स करायला हे सगळे एन्झाईम्स आहेत ते आपोआप सिक्रेट होत आहेत आणि त्याच्यामध्ये मिक्स होत आहेत. आता त्याची नावं काय काय आहेत ते आपल्याला आता इथे शिकता शिकता किंवा आपण हे करता करता सगळे एक एक कोण काय सिक्रेट करतं हे पण तुम्हाला कळेल. बघा, मायक्रोबियल एन्झाईम्समध्ये काय सांगितलं, नाउडेज इन्स्टेड ऑफ द केमिकल कॅटलिस्ट मायक्रोबियल एन्झाईम्स आर यूज इन द केमिकल इंडस्ट्री. दीज एन्झाईम्स आर ॲक्टिव्ह ॲट लो टेम्परेचर, pH अँड प्रेशर. बघा हां, आता हे सगळे एन्झाईम्स आहेत म्हणजे जेव्हा प्रोडक्ट इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्ट घेतला जातो तेव्हाचं त्याने सांगितलं. आपला मी ह्युमन बिंगशी रिलेटेड होतं ते सांगितलं की जे नॅचरली होतं आहे. पण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं प्रोडक्शन घेत असतो तेव्हा सगळं हे इंडस्ट्रीमध्ये चालतं. मग तेव्हा तिथे सगळं जे आर्टिफिशियल असतं की ज्याच्यामध्ये युजफुल बॅक्टेरियांचा वापर करून ते सगळं मोठ्या प्रमाणामध्ये तयार केलं जातं. कारण आपण इंडस्ट्री म्हटलं की आपला कमर्शियल यूज येतो आणि कमर्शियल यूजमध्ये आपल्याला लॉट्स ऑफ क्वांटिटीमध्ये लागत असतं. समजतंय? मग आता ते लॉट्स ऑफ क्वांटिटीमध्ये मिळवायचं असेल तर त्याला आपली काही एक ठराविक प्रोसिजर असतात मुलांनो. मग आता हे एन्झाईम्स कसे तयार केले जातात किंवा कसे ॲक्टिव्ह बनवले जातात, तर लो प्रेशरमध्ये किंवा लो टेम्परेचरमध्ये आणि त्याची pH व्हॅल्यू. आता pH व्हॅल्यू तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील तर वेल अँड गुड, कारण 9thला तुम्हाला एक एक्सपेरिमेंट झाला होता बघा. 0 to 14 नंबर असं तुम्हाला दिलेलं असतं. 0 म्हणण्यापेक्षा 1 to 14 सांगते. 1 to 14 नंबर म्हणजे 1 to 6 पर्यंत तुमचं सगळं ॲसिड असतं. 7 तुमचा न्यूट्रल असतो आणि 7 पासून 14 पर्यंत म्हणजे 8 पासून 14 पर्यंत जे आहेत त्याला बेस म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये आता जो आपण यूज करणार आहोत तो लो pH यूज करणार. मग लो pH कुठला असतो तुमचा, 1 to 6 पर्यंतचा, म्हणजे थोडक्यात ॲसिडिक फॉर्ममध्ये. तर जो तुम्हाला एक असा कलरचा बँड असायचा बघा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला pHचे नंबर दिलेले असायचे आणि कलर दिलेले असायचे. तर ते सगळं माहिती असेल तर हा आता तुम्हाला pH कळला असेल. ड्यू टू विच एनर्जी इज सेव्ह अँड द erosion proof instruments are also not necessary. Enzymes carry out specific process, hence unnecessary byproducts are not formed due to the which expense and the purification is minimized. बघा किती छान सांगितलं त्यांनी की हे सगळं जेव्हा आपण मायक्रोबचा आर्टिफिशियल का होईना पण जेव्हा आपण मायक्रोबचा यूज करतोय तेव्हा तुम्ही जेव्हा एखादं प्रोडक्शन घेत असता तेव्हा त्याच्यामध्ये अननेसेसरी अनवॉन्टेड मटेरियल जे आहे ते फार कमी होतं आहे
आणि ऑफकोर्स जर अनवॉन्टेड अननेसेसरी मटेरियल जर तयारच होत नसेल किंवा लेस क्वांटिटीमध्ये होत असेल तर त्याचं प्युरिफिकेशनची प्रोसेस आहे ती एकतर केली नाही तरी चालणार आहे किंवा केली तरी फार कमी प्रमाणामध्ये करावं लागतं म्हणजे हा त्याचा एक बेनिफिट झाला. क्लिअर सगळ्यांना? In case of the microbial enzymatic reactions, elimination and decomposition of waste material is avoided and enzymes can be reduced. काय होते दुसरं की एक पहिली गोष्ट आता हे युजफुल मायक्रोब जेव्हा आपण यूज करत असतो तेव्हा ते आपल्या बॉडीसाठी आपल्या म्हणण्यापेक्षा जेव्हा आपण एखादं प्रोडक्शन घेत असतो त्यांच्यासाठी सुद्धा ते खूप युजफुल ठरत असतात. त्यामुळे अर्थातच त्यांच्यामधनं जे इलिमिनेशन होत असतं किंवा डिकम्पोजिशनचं ऑफ वेस्ट मटेरियलचं केलं जात असतं ते मोस्टली करायची गरजच लागत नाही किंवा ती म्हणजे नाहीच नेसेसरीच नसतं म्हणून मोस्टली ते अवॉइडच केलं जातं. आणि दुसरं आहे की ऑफकोर्स त्याच्यामधनं ह्या सगळ्या प्रोसेस तुमच्या चालू असताना तिथे जर तुमच्या वेगवेगळ्या जर एन्झाईम सिक्रेट होत असतील तर तुमच्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या रिड्यूसच होणार आहेत. कळतंय? म्हणजे जर युजफुल बॅक्टेरियांचा वापर केला तर एकतर बघा पदार्थामधली न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू तर वाढली जाते, बाकीचे जे काही अनवॉन्टेड मटेरियल आहेत ते फार कमी प्रमाणात तयार होतं आणि मग त्याचं प्युरिफिकेशन करण्याचा त्रास पण कमी होऊन जातो आणि त्याचं डिकम्पोजिशन करायचं प्रोसेस पण तुमची अवॉइड होऊ शकते. हेन्स सच एन्झाईम्स आर इको फ्रेंडली आणि म्हणूनच त्यांना काय म्हणतात की हे सगळे तुमचे एन्झाईम्स आहेत ते इको फ्रेंडली आहेत म्हणजे कुठेही ते हार्मफुल ठरत नाहीत म्हणून त्यांना इको फ्रेंडली म्हणायचं. Some examples of the microbial enzymes are oxidates, transferase, hydrolysis, lases, आयसोमेरेसेस, लिगासेस एक्सेट्रा. किती एक्झाम्पल दिलेले आहेत की मायक्रोबियल एन्झाईम्स आर ऑक्सिडक्टन्स म्हणजे थोडक्यात हे सगळे जे आपण एन्झाईम्स आहेत हे आपल्यासाठी किती युजफुल आहेत, काय काय करतायत. तर पहिलं म्हणजे तुमचं जे मी टॉक्सिक मटेरियल म्हटलं होतं की नाही हां मग ते फार कमी तयार होतं पहिली गोष्ट. ट्रान्सपेरस आणि हायड्रोलेसिस म्हणजेच थोडक्यात तुमचं बॉडीमध्ये जे सर्क्युलेशन वगैरे चालते की नाही प्रोसिजर इझिली होत असते मुलांना म्हणजे अगदीच सगळं प्रॉपरली जर डायजेस्ट होत असेल तर त्याच्यामध्ये वेस्ट प्रोडक्ट कमी येतोय म्हणजे ऑफकोर्स जे तुमच्या बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब होणं जे तुम्हाला आता माहिती नसेल प्रोसिजर पण आपल्याकडे एक असं असतं की स्मॉल इंटेस्टाईन असतं की नाही तिथे सगळं ॲब्सॉर्ब करण्याची प्रोसेस फास्ट चालते मुलांना म्हणजे हे काही पाईपलाईन आहे आणि त्याच्यातनं सगळं तुमच्या नळातनं पाणी वाहतं तसं नसतं वाहत. तर आपल्या स्किनला 3-3 लेयर असतात आणि त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब करण्याची पॉवर चांगली असते. मग जर प्रॉपरली तुमचं मटेरियल जर आहे फूड मटेरियल ते प्रॉपरली ॲब्सॉर्ब होत असेल तर ऑफकोर्स तुमचा इफेक्ट तुमच्या बॉडीवर त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट दिसून येत असतो. क्लिअर सगळ्यांना? Process of dirt or muck removal occurs at low temperature due to the mixing of the enzymes with detergent. आता नेक्स्ट कमर्शियल यूज तुम्हाला सांगितलंय बघा. प्रोसेस ऑफ डर्ट अगदी साधं सिंपल तुम्हाला सांगते हे कळलं नसेल तर तुमचे खेळून आलात किंवा तुम्ही स्कूलमध्ये घातलेले कपडे असतात किंवा रेग्युलर डेली यूज करण्याचे आपले जे कपडे असतात ते आपण डिटर्जंटमध्येच मिक्स करतो ना रे. म्हणजे थोडा वेळ तुम्ही त्याला डिटर्जंटमध्ये टाकून ठेवता. कशासाठी ठेवत असतो तर तुमच्या बॉडीमधनं बरेचसे डेड सेल्स बाहेर पडत असतात. खेळताना तुम्हाला बराचसा घाम आलेला असतो त्यातनं बरंचसं टॉक्झिक मटेरियल बाहेर आलेलं असतं आणि ते सगळं तुमच्या कपड्यांनी ॲब्सॉर्ब केलेलं असतं बघा. मग आता हे जे घट्ट चिकटलेले आहेत ते जर नुसते पाण्यात टाकले तरी निघत आहेत पण इतकं फास्ट किंवा इतकं क्लीन होत नाही. पण त्याच्यामध्येच जर डिटर्जंट टाकलं आणि त्याला जर तुम्ही ठेवलं तर ऑफकोर्स ते इझिली तुमचं वॉशआउट होत आहे. समजतंय? हां मग ही जी प्रोसेस आहे ती सेम प्रोसिजर अशी तुम्हाला सांगितली की अगदी डर्ट वगैरे काढायचं असेल तर आपण काय यूज करतो. कमर्शियल यूजमध्ये कशा प्रकारे एन्झाईम्स यूज केले जातात हे सांगायचं आहे मला. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सिरप कॅन बी ऑप्टेन फ्रॉम द कॉर्नफ्लोअर बाय ॲक्शन ऑफ द एन्झाईम्स. आता सेकंड यूज काय सांगितलं बघा. अगदीच आम्ही तुम्हाला सांगत असतो की शुगर आता शुगर म्हणजे काय असतं तर तुमचे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज नावाच्या दोन तुमच्या शुगर्स आहेत. आता बऱ्याच वेळेला तुम्ही म्हणजे डायबिटीसवाले पेशंट असतात बघा किंवा काही हल्ली जे हेल्थ कॉन्शियस आहेत ते मोस्टली काय करत असतात शुगर अवॉइड करत असतात. मग ते शुगर क्यूब्स यूज करत असतात बघा.
की ज्याच्यामध्ये तुमची कॅलरीज फार कमी असतात. म्हणजे ज्याला असं म्हटलं जातं की थोडक्यात म्हणजे गोड पण खायचं आहे पण कॅलरीज नाही वाढवायच्या. हां, मग ज्या असा क्यूब्स असतात तर त्या मोस्टली कशाच्या असतात, ह्या अशा व्हेरियस टाइप्स ऑफ एन्झाईम्स, म्हणजे तुम्हाला फील मिळतो स्वीटचा पण तुम्हाला कॅलरीज नाही त्याच्यातनं जास्त मिळत. क्लिअर होतं सगळ्यांना? इवन तुम्ही बऱ्याच वेळेला बाहेर जेव्हा सिरप हे सगळे फ्रूट ज्युसेस वगैरे घेत असता तेव्हा खरंच मुलांनो त्याच्यामध्ये ना तुम्हाला वेगवेगळे केमिकल्स यूज केलेले असतात, म्हणजे तुम्हाला स्वीटनेस मिळतो. इवन घरी आपण जे फ्रूट ज्यूस बनवत असतो ते पातळ असतात बघा, थिक नसतात आणि कलर पण त्याचे अट्रॅक्टिव्ह नसतात आणि त्याची टेस्ट पण इतकी छान लागत नाही आहे. का तर त्याच्यामध्ये आपण नॅचरल सगळं घातलेलं असतं, बाकी आर्टिफिशियल काहीच आपण यूज करत नाही आहे. पण तेच तुम्ही जर गाडीवर घेतलात किंवा कुठल्या हॉटेलमध्ये जाऊन ज्यूस प्यायलात तर त्याची एक टेस्ट असते ती म्हणजे अशी फार खूपच छान टेस्ट लागते. मग याचा अर्थ असा असतो की तिथे त्या वेरियस टाईप्स ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सिरप असतात आणि त्याच्यासाठी लागणारे जे एन्झाईम्स असतात ते सगळे यूज केलेले असतात आणि त्यामुळे त्याची न्यूट्रिशन जी व्हॅल्यू आहे ती पण, स्वीटनेस पण आणि त्याचा लूक पण, त्याचं स्ट्रक्चर पण, म्हणजे सगळ्याच गोष्टी अट्रॅक्टिव्ह दिसत असतात. क्लिअर सगळ्यांना? आणि म्हणूनच तर आपण मोस्टली घरच्या गोष्टींना म्हणजे थोडंसं कमी प्रेफरन्स देतो आणि बाहेरच्या मात्र फार आवडीने खात असतो बघा. त्याच्यामागचं कारण आहे की बाहेरचा जो कमर्शियल जो यूज म्हणतो आपण की जे प्रोडक्ट घेतले जातात त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्यांनी सगळ्या आर्टिफिशियल टाकून त्याचा लूक, टेक्स्चर सगळंच चेंज केलेलं असतं. Microbial enzymes are used in the various industries like cheese, plant extracts, textile, leather, paper. बघा काय काय दिलंय की मायक्रोबियल एन्झाईम्स जे आहेत ते आपण कुठे कोणत्या इंडस्ट्रीमध्ये यूज करू शकतो. तर पहिलं तुमचं मिल्क प्रोडक्ट आहे तिथे तर आहेतच आहेत. दुसरं प्लॅन्ट एक्स्ट्रॅक्ट म्हणजेच अगदीच जो आपण पेपर म्हणतो की नाही, तुमचा पेपर कसा तयार होतो मुलांनो, सगळे झाडाचे म्हणजे ज्या भुसा वगैरे असतो की नाही त्याच्याने तयार होत असतो. शिवाय टेक्स्टाईल म्हणजे कापड उद्योग जो आहे तिथे मायक्रोब्स यूज केले जातात. त्याच्यानंतर आहे लेदर, ज्या पर्स वगैरे आहेत, तुमचे पाऊच असतात, काय तुमचं म्हणजे पॉकेटच्या हे असतात पाऊच, सगळे जिथे जिथे तुमचं लेदर येतं तिथे तिथे मायक्रोब्स यूज केलेले असतात. आणि पेपर म्हणाल तर तुमचा जो ह्याच्यासाठी प्रिंटिंगसाठी वापरलेला पेपर, ड्रॉइंगसाठी वापरलेला पेपर, तुम्ही एक्झामसाठी वापरता तो फुलस्केप पेपर, तुमच्या नोटबुकसाठी वापरला जातो तो पेपर, असे बऱ्याच क्वालिटीचे पेपर तयार होतात मुलांनो. आणि सगळ्यात डल किंवा लो क्वालिटीचा पेपर असतो तो तुमचा न्यूजपेपर, की लगेच फाटतोय बघा, कळतंय? मग ते सगळं जे काय घेतलं जातं प्रोडक्शन ते एक स्मॉल स्केल इंडस्ट्री असते मुलांनो. आणि त्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये ह्या सगळ्या प्रोडक्शन घेतले जातात व्हेरियस टाईप्स ऑफ मायक्रोब्स आणि व्हेरियस टाईप्स ऑफ एन्झाईम्स यूज करून. क्लिअर सगळ्यांना? आता ऑर्गॅनिक ॲसिड यूज इन द व्हेरियस कमर्शियल प्रोडक्ट्स अँड मायक्रोब्स युजफुल फॉर द सेम. तर हा जो चार्ट दिलाय बघा तुम्हाला, हा काय सांगतोय की सोर्स, आता लक्ष द्या, हा कॉलमची नावं बघा एकदा. सोर्स म्हणजे कशापासून तुम्ही मिळवता, मायक्रोब्स म्हणजे कोणते मायक्रोब्स यूज करता, आणि त्याच्यामध्ये हे सगळं करत असताना अमायनो ॲसिड हा मेन त्यांचा एक इन्ग्रेडियंट होतो की तो त्याच्यामध्ये अवेलेबल असणं गरजेचं आहे. या तीन गोष्टींचं कॉम्बिनेशन करून जे काही तुमचं प्रोडक्शन मिळतं त्याचा उपयोग कुठे केला जातो किंवा तयार होणारं प्रोडक्शन कोणतं आहे. क्लिअर? आता बघा, शुगर अँड बीट मेलासेस, अमोनियम सॉल्ट काय आहे, म्हणजे एक सांगायचं आहे की साखर कारखान्यातली त्याची साखरेची मळी किंवा बीट असतो त्याच्यातलं ते ज्यूस, हे सगळं तुमचा सोर्स झाला. त्याच्यामध्ये कोणते मायक्रोब्स यूज केले जातात, ब्रिव्ही ब्रिव्ही बॅक्टेरियम आणि दुसरा दिलेला आहे सायनोबॅक्टेरियम, हे त्याच्यामध्ये यूज केलेले मायक्रोब्स आहेत. आणि त्याच्यामध्ये ग्लुटामिक ॲसिड हा अमायनो ॲसिड यूज केला जातो. आणि मग ह्याच्यापासून काय बनवलं जात आहे तर अजिनोमोटो, प्रोडक्शन ऑफ मोनोसोडियम ग्लुटॅमेट, म्हणजेच थोडक्यात लक्षात ठेवायचं अजिनोमोटो, जो चायनीज फूडमध्ये मोस्टली यूज केला जातो. आता सेकंड काय सांगितलं, शुगर मेलासेस म्हणजे साखरेची मळी म्हणतात त्याला मुलांना. शुगर मेलासेस, सॉल्ट, याच्यामध्ये कोणतं मायक्रोब्स आहेत, ॲस्परगिलस निगर. अमायनो ॲसिड कोणत्या टाईपचा आहे, सायट्रिक ॲसिड. या तिघां मिळून काय तयार होत आहे,
तुमचे सगळे कोल्ड्रिंक जे आहेत की नाही ते तयार होतात, सगळे टॉफीज आहेत ते तयार होतात, चॉकलेट व्हेरियस टाईप्स ऑफ फ्लेवरचे चॉकलेट तुम्ही बघत असता की नाही, तुमचं पेरू, गवा, पायनॅपल, मग कच्चा मँगो बाईट, पक्का मँगो बाईट सगळे तुम्ही खाता. मग त्या चॉकलेटला जे फ्लेवर्स दिले जातात की नाही, ते सगळे काय केले जातात ह्या, किंवा त्याला स्वीटनेस आणला जातो, तो तुम्हाला याच्यासाठी उपयोगी पडतो आहे. दुसरं दिलेलं आहे ग्लुकोज, कॉर्नस्टिप आणि लिकर. हे झाले सोर्स तुमचे. पुन्हा त्याच्यासाठी काय सांगितलं, ॲस्पल्जेस निगर नावाचे मायक्रोब यूज केले जातात, आणि इथे मात्र अमायनो ॲसिड आहे तो ग्लुकोनिक ॲसिड यूज केला जातो. मग आता ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन घेऊन काय तयार केलं जातं आहे, तर प्रोडक्शन ऑफ मिनरल्स, सगळे जे व्हरायटी ऑफ मिनरल्स आहेत बघा ते तयार केले जातात. यूज ॲज द सप्लिमेंट फॉर द कॅल्शियम अँड आयर्न. मोस्टली ज्यांना ज्यांना विटॅमिन्सची गरज लागते बघा, तेव्हा तुम्हाला टॅबलेट दिल्या जातात, म्हणजे कॅल्शियम आणि आयर्नच्या टॅबलेट पुरवल्या जातात बघा. म्हणजे त्या कशा तयार केल्या जातात, किंवा त्यांच्यामध्ये काय, कोणत्या प्रकारचं मटेरियल यूज केलं जातं, तर लक्षात घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पण युजफुल बॅक्टेरिया आणि अमायनो ॲसिड आणि हे कॉन्सले किंवा ग्लुकोज, कॉन्स्टिप, लिकर हे सगळं यूज केलं जात असतं, आणि मग तुमचे हे सप्लिमेंटरी तुम्हाला ज्या मिनरल्स आहेत ते पुरवले जातात. मॅलासेस, कॉन्स्टिप, लिकर काय केलं जातं, लॅक्टोबॅसिलिस अँड डिल्ब्रुकी मायक्रोब यूज केले जातात. ॲसिड कोणतं यूज केलं आहे, लॅक्टिक ॲसिड ॲज द अमायनो ॲसिड म्हणून यूज केलं जातं. आणि तयार काय केलं जातं, यापासून प्रोडक्शन घेतलं जातं ते विटॅमिन्सचं घेतलं जातं. म्हणजेच पुन्हा आलंच की जेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी विटॅमिन्सची गरज लागते बघा, तेव्हा तुम्हाला विटॅमिन्स दिले जातात. एक स्टिप दिली जाते, महिनाभर घ्यायची, 15 दिवस घ्यायची, जेणेकरून रेग्युलर तुम्ही हे जर असं घेतलं तर तुमच्या बॉडीमध्ये हे सगळ्या गोष्टी नॅचरली तुम्हाला मिळू शकत आहेत. मॅलासिस, कॉन्स्टिप, लिकर, ॲस्पल्जेस, इटॅक्विनस, याच्यासाठी इटॅक्वॉनिक ॲसिड ॲज द अमायनो ॲसिड म्हणून यूज केला जातो. हे कुठे वापरलं जातं किंवा कोणत्या इंडस्ट्रीमध्ये, तर पेपर, टेक्स्टाईल, प्लास्टिक, गम प्रोडक्शन एवढ्या सगळ्यांसाठी हे आस्परजिलस इटॅक्वन्स नावाचे मायक्रोब्स यूज केले जात असतात. आता एक तुम्हाला दिलेलं आहे, जे व्हॉट इज द झॅन्थन गम. त्या झॅन्थन गमवर तुम्ही जर ह्या लेसनच्या खाली बघितलं ना, तर मग तुम्हाला झॅन्थन गमचे युजेस विचारलेले आहेत, आणि 2 मार्कला हा क्वेश्चन येतो. तर व्हॉट इज झॅन्थन गम, त्यासाठी सांगितलं आहे बघा त्यांनी, झॅन्थन गम दॅट इम्पार्ट थिकनेस टू युअर फेवरेट आईस्क्रीम, पडिंग, चॉकलेट, मिल्कशेक, चॉकलेट ड्रिंक्स, इन्स्टंट सूप. म्हणजे जे काही मार्केटमध्ये खूप म्हणजे हॉटेलमध्ये गेल्यावर ऑर्डर करून जे चांगले चांगले पदार्थ तुम्हाला खायला मिळतात, आणि जे खूप छान असे थिक असतात, म्हणजे टोमॅटो सूप म्हणा किंवा कोणतं तुमचं चायनीज किंवा कसल्या व्हरायटी ऑफ सूप्स आहेत मुलांना, ते सगळे तुमचे सूप्स जेव्हा तुमच्या डिशमध्ये येत आहेत तेव्हा ते खूप छान असे जाड दिसत असतात बघा. मग ते इतके जाड कसे बनत आहेत, तर त्याच्यामध्ये हा जांथन गम यूज केला जातो. सेकंड थिंग सांगितली की चॉकलेट्स, अगदी क्रीमी चॉकलेट्स असतात तुमचे, म्हणजे ज्याला म्हणतात आपण सिल्क चॉकलेट तुमचा कॅडबरीचा, तो अगदीच स्मूथ असतो बघा. दुसरं तुमचे सगळे व्हरायटी ऑफ आईस्क्रीम्स आहेत ते थिक असतात की नाही. हां, मग हे सगळे पदार्थ जेव्हा ते एकतर मुख्य म्हणजे लूक त्यांचा चांगला असतो, टेक्स्चर त्यांचं चांगलं असतं, त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ टेस्ट तुम्हाला मिळत असतात, आणि एवढं सगळं करून ते दिसायलाही खूप छान असतात. त्यामुळे अर्थातच त्याच्यामध्ये हे सगळे झांथन गमचा यूज करून त्यांना अट्रॅक्टिव्ह बनवलेलं असतं. इथे आता हे झांथन गम आहे ते कसं तयार केलं जातं बघा. दिस गम इज ऑप्टेन बाय द फर्मेंटेशन ऑफ स्टार्च अँड मेलासेस विथ द हेल्प ऑफ झॅन्थोमोनस स्पेसीज. म्हणजेच झॅन्थन गम इज नथिंग बट द फर्मेंटेशन ऑफ स्टार्च. काय सांगितलं आहे, मग आता हे स्टार्च कशात असणार आहे, तर तुमचे जे मी सांगितलं की नाही, जी साखरेची मळी असते, तुमचं शुगर मेलासिस असतात की नाही, त्याच्यामध्ये मोस्टली तुम्हाला हे सगळं मिळत असतं. आणि शिवाय आपण एक जे झॅन्थोमोनस नावाचे जे मायक्रोब्स आहेत त्यांचा वापर करतो, आणि मग हे आपलं झॅन्थन गम तयार होतं. इट इज व्हेरियसली युजफुल ड्यू टू द प्रॉपर्टीज लाईक सोल्युबिलिटी in hot and cold water, high density. It is used for the production of pigments, fertilizers, weedicides, textile pigments, toothpaste, high quality paper. हा बघा तुम्हाला जे 4 बॉक्स दिलेत त्याच्यामध्ये यूज विचारलेत, तर पहिलं काय लिहिणार तुम्ही, प्रोडक्शन ऑफ द पिगमेंट्स,
दुसरा यूज असणार तुमचा व्हेरियस फर्टिलायझर्स, तिसरा यूज असणार आहे तुमचा विडीसाइड्स, चौथा यूज असणार आहे टेक्स्टाईल पिगमेंट्स, पाचवा यूज असणार आहे टूथपेस्ट आणि सहावा यूज असणार आहे प्रिपरेशन किंवा प्रोडक्शन ऑफ हाय क्वालिटी पेपर. म्हणजे झॅन्थन गम कुठे कुठे यूज केला जातो. आता बऱ्याच वेळेला तुमचे जे क्वालिटी पेपर असतात त्याच्यामध्ये नाही, पण एक दोन पेपर तुमच्या हाताला असे पण मिळत असतील की ज्यांना आपण पाण्यात ओलं केल्यावर ते चिकट लागतात बघा. हां, म्हणजेच त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा मटेरियल काहीतरी टाकलं जातं. दुसरं टूथपेस्ट नेहमी फेस येत असतो बघा, त्याच्यामागची कारणं पण तुम्हाला माहिती असली पाहिजेत. आपले हे सगळे फर्टिलायझर्स आहेत, विंडीसाइड्स आहेत, हे सगळ्यांमध्ये झॅन्थन गम यूज केला जातो. आता नेक्स्ट काय सांगितलं तुम्हाला, सबस्टन्स इज ऑप्टेन बाय द मायक्रोबियल प्रोसेसिंग अँड देअर रोल्स. आता हे तुम्हाला सबस्टन्स दिलेले आहेत की जे त्याच्या म्हणजे तयार होत असताना जे मायक्रोब्स यूज केले जातात त्या मायक्रोबचा तिथे किती रोल इम्पॉर्टंट, किती महत्त्व आहे. की तुम्हाला बऱ्याच वेळेला आता हे बघा सायट्रिक ॲसिड, मॅलिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड बऱ्याच वेळेला म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला सप्लिमेंटरी फूड म्हणून पण बऱ्याच वेळेला दिलं जातं. कुठे तुम्ही मेडिसिन्स घेत असाल तर त्या मेडिसिनमध्ये तुम्ही इन्ग्रेडियंट्स बघितलं ना, तर त्याच्यामध्ये त्यांचं नाव देऊन पण पर्सेंटेज पण दिलेलं असतं बघा मुलांनो. मग हे सगळं करत असताना काय म्हणजे कशा प्रकारे करतायत आणि त्याच्यामध्ये काही मायक्रोबचा यूज केला जातो, तो कसा यूज केला जातो बघा. आता सायट्रिक ॲसिड, मॅलिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड टू इम्पार्ट ॲसिडिटी. म्हणजेच थोडक्यात काय आहे की एक आता बॉडीमध्ये आपल्या नॅचरली मुलांना सगळे म्हणजे ॲसिड्स तुमचे सिक्रेट होत असतात. आपलं फूड जे असतं बघा त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी सगळ्या टाकून टाकून म्हणजे त्याचा एक वेगळा pH तयार केला जातो. म्हणजे आता तुम्हाला एवढा कळत नाही आहे, पण आपल्या खाण्याच्या पद्धती ज्या असतात त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या आहारामध्ये मोस्टली ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इझिली अवेलेबल असतात. प्रत्येक गोष्ट कॅल्क्युलेशन करून नाही आपण घेत आहोत. ते इझिली सगळं आपल्या बॉडीसाठी युजफुल आहे आणि ते रोजच्या आहाराचा म्हणजे ज्याला आपण आपलं त्या त्या भागातलं स्टेपल फूड म्हणतो की नाही, तर ते स्टेपल फूड घेतलं की तुम्हाला तुमच्या बॉडीसाठी रिक्वायर्ड मटेरियल आहे ते सगळं मिळतच असतं. ग्लुटामिक ॲसिड, लायसिन आणि ट्रिप्टोफॅन काय करतं, प्रोटीन बाइंडिंग करत असतं. नायसिन आणि नेटामायसिन काय करत असतं, मायक्रोबियल रेस्ट्रिक्टर करत असतं. म्हणजे रोल त्याचा की त्याचं महत्त्वाचं इम्पॉर्टन्स तिथे असतं. ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणजेच तुमचं विटॅमिन सी आणि दुसरे आहेत विटॅमिन बी, पण बीमध्ये तुम्हाला बरेचसे टाईप आहेत, त्यातला 12 आणि 2 अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन्स म्हणून ते रोल प्ले करत असतं. त्याच्यानंतर आहे बीटा कॅरेटीन, लायकोपेनिस अँड जॅन्थिन्स, लुतेइन काय करत असतं, एडिबल ऑइल्स. म्हणजे तुम्ही जे यूज करता ना ऑइल, बऱ्याच वेळेला तुमच्या ऑइलच्या पॉकेटवर लिहिलेलं असतं बघा एडिबल ऑइल, एडिबल कलर्स. हां, मग हे सगळं जे आहेत की नाही त्याच्यासाठी हे तुमचे सबस्टन्स आहेत ते यूज केले जातात. त्यानंतर आहे व्हॅलिनिन, इथाईल ब्युटेरेट म्हणजेच फ्रूट फ्लेवर, पिपरमेंट फ्लेवर, इसेन्स ऑफ द व्हेरियस फ्रूट्स अँड फ्लावर्स काय करत असतं, इसेन्स. म्हणजे अगदीच मी तुम्हाला मगासपासून खूप वेळा चॉकलेटचं नाव सांगितलं की जे तुम्हाला कॅन्डीच्या स्वरूपात मिळत असतात. चॉकलेट्स म्हणजे 1 रुपयापासून ते 2 रुपयापर्यंत काहीही मिळत असतं. मग इतकं इझिली अवेलेबल मिळतं, शिवाय तुमच्या आवडीच्या सगळ्या फ्लेवरमध्ये मिळतं. याचा अर्थ त्याच्यामध्ये त्या त्या फ्लेवरचा इसेन्स टाकला जातो मुलांना. तुम्हाला इसेन्स सगळ्यांना चांगला माहिती असणार आहे, कारण घरामध्ये जेव्हा तुमचा केक बनवला जातो बघा, तेव्हा तुम्हाला त्या बेसमध्ये त्याला कोणत्या प्रकारचा फ्लेवर पाहिजे त्या प्रकारचे इसेन्स आणून ते एक ड्रॉप टाकला जातो मुलांना, आणि त्या ड्रॉपने पण तुम्हाला ते अख्ख्या तुमच्या त्या बेस असतो की नाही तुमचा केकचा, त्याला एक वेगळा फ्लेवर मिळतो बघा. म्हणजे हे इसेन्स इतके स्ट्रॉंग असतात. दुसरं आहे तुमचं झॅलिथॉल ॲपार्टमेंट, ते ॲस्पार्टिम. आता हे झॅलिथॉल ॲस्पार्टिम काय करतं, आर्टिफिशियल स्वीटनर म्हणजेच लो कॅलरी जे म्हणतात ना आपण शुगर क्यूब्स म्हणतो ते. आता एक तर पहिलं मी मगाशी पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या की आर्टिफिशियल म्हणजे काय, ॲक्च्युली ते फक्त नुसतं स्वीट दाखवतंय, पण साखर खाल्ल्यानंतर जी कॅलरीज मिळतात किंवा तुमच्या बॉडीमध्ये जी हीट वाढते तशी ह्याच्याने वाढत नाही. म्हणजे हा एक साखरेचं काम करतो पण मात्र इफेक्ट चांगला देत असतो. म्हणजेच त्याचा रोल तिथे व्हेरी इम्पॉर्टंट रोल आहे. कळतंय.
आता जर असं आपण थांबूया, कारण अँटिबायोटिककडे नाही जाते. हे नवीन टॉपिकला किंवा याला सुरुवात करण्यापूर्वी एक जेवढं आपलं झालंय तेवढं सफिशियंट आहे. एक नाही म्हटलं तरी 8:50 झालेत. आणि तुम्हाला सगळ्यांना, मला माहिती आहे एक शाळेमध्ये एक्झाम आहेत म्हणजे तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. तर आता आपण इथे थांबूया. तुम्हाला सगळ्यांना प्रिपरेशनसाठी अजून एक्स्ट्रा 10 मिनटं मी देऊन टाकते. ओके, चला बाय. ऑल द बेस्ट सगळ्यांना. बाय बाय.